नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात वसंत स्मृती दादर येथे पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 अंतर्गत ठाणे कोकण विभागासाठी वक्ता प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. या कार्यशाळेत विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या प्रशिक्षण शिबिरामध्ये कार्यकर्त्यांना संघटनात्मक कामकाज, प्रभावी वक्तृत्व कौशल्य, जनसंपर्क वाढवण्याच्या पद्धती तसेच पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आगामी निवडणुका आणि सामाजिक उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना सक्षम आणि प्रभावी वक्ते घडवण्याचा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यशाळेदरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल आणि विकासाभिमुख धोरणांबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच भाजपाचे नेते रवींद्र चव्हाण, माधवी नाईक, संजय केळकर, निरंजन देवखरे आणि संदीप लेले यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण सत्रांमध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणामध्ये कार्यकर्त्यांना प्रभावी संवाद, सोशल मीडियाचा योग्य वापर, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये प्रभावी मांडणी कशी करावी तसेच पक्षांच्या धोरणांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेमुळे ठाणे कोकण विभागातील कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली असून आगामी काळात पक्षाचे विचार आणि विकासाचे धोरण अधिक प्रभावीपणे जनतेसमोर पोहोचवण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.